तर आज आपण बघणार आहे क्लास 6 चॅप्टर नंबर 4 ऑपरेशन ऑन फ्रॅक्शन. त्यातला प्रॅक्टिस सेट नंबर बघणार आपण 10. बघा काय म्हटलं क्वेश्चन नंबर मध्ये ऍडिशन करायचं आपल्याला दिले तर मिक्स फ्रॅक्शन मध्ये व्हॅल्यू 6 1/3 प्लस करणार आपण 2 1/3 ला. तर काय करण्याचं दोन मेथड सॉल्व्ह करायच्या. मेथड 1 बघूया काय म्हटले. तर काय करणार आधी आपण त्याला तर जो आपला होल नंबर आहे मिक्स फ्रॅक्शन मधला जो होल नंबर आहे जसं की इथे 6 आहे इथे आपला 2 आहे त्याला काय केलं आपण तर सेपरेट त्याची दोघांची ऍडिशन करून घेतली म्हणजे 6 + 2 प्लस काय घेतलं आपण तर जो फ्रॅक्शनची व्हॅल्यू बाकी आपली 1/3 प्लस 1/3 अशा दोन फ्रॅक्शनच्या व्हॅल्यू आहेत त्यांची वेगळी ऍडिशन केली. आता बघा 6 + 2 किती होतो आपला 8 येतो. इथे काय केलं आपण तर दोघांची ऍडिशन म्हणजे 1 + 1 घेतलाय आणि 3 दोन्ही याचा डिनोमिनेटर आपला सेम आहे म्हणून आपण कॉमन डिनोमिनेटर घेतलाय म्हणून इथे आपला 3 आलेला आहे. आता काय येणार 8 ॲज इट इज प्लस 1 + 1 2 आणि अपॉन मध्ये आपला 3 आहे. हे काय झाली तर आपली मिक्स फ्रॅक्शन मधली व्हॅल्यू झाली म्हणजे याला आपण सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. सेकंड मेथड आहे त्यातलीच काय केलं आपण इथे 6 1/3 प्लस 2 1/3 केलेलं. आता इथे बघा ही मेथड एकदम इझी आहे सॉल्व्ह करायला. काय करणार आपण इथे तर बघा आधी 3 ने 6 ला मल्टिप्लाय करणार आहे तर इथे किती 6 3 = 18 18 + 1 किती होतं आपला तर 19. ओके हे झाली आपली 19/3 हे झाली आपली ऍडिशन. आता इथे बघा 3 2 झाले तो आपला 6 6 + 1 किती होतं आपला 7 म्हणजे आपला इथे किती आलं तर 7/3. आता बघा डिनोमिनेटर दोघांचे सेम आहे आपले म्हणून काय करणार आपण 19 + 7 आणि डिनोमिनेटरचा 3 ॲज इट इज दिला. आता 19 + 7 किती येतं आपला तर 26 आणि डिवायडेड बाय 3 केले. आता हे आपली काय व्हॅल्यू झाली तर फ्रॅक्शन मध्ये आपल्याला तर काय करायचं तर मिक्स फ्रॅक्शन मध्ये व्हॅल्यू लिहायची आहे. मग काय करणार आपण सिम्पली याला 26 ला करणार डिवायडेड आपण 3. तर आपला आन्सर किती येते इथं सॉल्व्ह होत आहे. आपला रिमाइंडर 2 आहे क्वोशंट किती आपला 8 आहे आणि रिमाइंडर आपला 2 आलेला आहे. मग आता लिहिण्याची पद्धत बघून घ्या कशी लिहायचं असतो आपण त्याला 3 काय असतो आपला फ्रॅक्शनची व्हॅल्यू तो डिनोमिनेटर मध्ये ॲज इट इज आहे. ठीक आहे. 8 आपला होल नंबर म्हणजे कोएफिशिएंट कुठे लिहितो आपण तर होल नंबर म्हणून लिहितो आणि रिमाइंडर आपण लिहितो न्यूमरेटरच्या जागी. ठीक आहे. याच पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचं. बघा सेकंड क्वेश्चन बघा 1 1/4 प्लस 3 1/2 कसं सॉल्व्ह करायचं त्याला बघून घ्या. दोन्ही मेथड आहे आपल्याजवळ सॉल्व्ह केले आहे. ठीक आहे. तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. इथे बघा 4 1 = 4 4 + 1 5 म्हणजे 5/4 ॲज इट इज. इथे 3 2 = 6 6 + 1 7 म्हणजे 7/2 घेतलेलं आहे. आता दोन्ही याची करू आपण इथे ऍडिशन केली तरी चालेल पण इथे बेस बघा इथे 4 आहे इथे 2 आहे बेस म्हणून आपल्याला आधी काय करावं लागेल डिनोमिनेटरच्या व्हॅल्यू काय करायला आपल्याला तर सेम करावं लागतील. म्हणजे इथे 4 आहे आणि इथे 2 आहे तर आपण याला 4 करू शकतो 2 ला आपण 4 करू शकतो. कसं करायचं 5/4 ॲज इट इज लिहिलाय. ओके आता 7 2 4 2 = तर याला जर 4 करायचं असेल 2 ला तर काय करणार आपण सिम्पली 2 × 2 म्हणजे आपला आन्सर येईल 4. आणि इथे रूल काय आहे की जर आपण न्यूमरेटरला ज्या नंबरने आपण डिनोमिनेटरला मल्टिप्लाय केला त्याच नंबरने आपल्याला न्यूमरेटरला सुद्धा मल्टिप्लाय करा म्हणजे 7 2 झाले तो आपला 14 म्हणजे आपला आन्सर किती आला इथे तर 14/4. आता इथे डिनोमिनेटर आपला सेम आहे म्हणून आपण डिनोमिनेटर सेम लिहिला आणि 5 + 14 दोन्ही याची केली ऍडिशन तर आपला आन्सर किती इथे 19/4 आणि हे केलं आपण याला मिक्स फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट. ओके थर्ड बघा थर्ड मध्ये काय दिलं आपल्याला 5 1/5 प्लस 2 1/7 दोन्ही मेथड आहेत सॉल्व्ह करा. तुम्हाला इझी वाटली त्या मेथडनी तर आपण याला इझी केलेलं आहे. 5 × 5 म्हणजे 5 5 = किती येतो आपला 25 25 + 1 26/5 नंतर 7 2 = 14 14 + 1 येतो आपला 15 म्हणजे 15/7. आता इथे डिनोमिनेटर करूया आपण सेम इथे 5 आहे इथे 7 आहे. ठीक आहे. मग आता आपल्याला दोन्ही डिनोमिनेटर सेम करायचं आहे. आता बघून घ्या की 5 आणि 7च्या टेबलमध्ये कोणता नंबर आपल्याला कॉमन येतो तर इथे येतो आपला 5 7 = 35 आणि 7 5 येतो आपला 35 म्हणजे डिनोमिनेटर मध्ये दोन्ही गोष्टी सारख्या आहेत म्हणून आपण काय करणार इथे याला 7 ने मल्टिप्लाय करणार याला 5 ने आणि जर आपण खाली ज्या नंबरने मल्टिप्लाय करतो त्याच नंबरने आपल्याला वरती मल्टिप्लाय करायचं आहे म्हणून आपण काय केलं 26 × 7 आणि 5 × 7 तसंच 15 × 5 आणि 7 × 5. आता इथे डिनोमिनेटर आपल्या दोन्ही सेम झाले 35 आणि 35. मग आता वरचे जे व्हॅल्यू आहेत त्याच्याकडे आपल्याला ऍडिशन
182 प्लस केला आपण 75, तर आपला आन्सर किती येते इथे 257 आणि त्याला डिवाइड करायचं आपल्याला 3 नी. ओके, ही मेथड दिली इथे. तर आपला मिक्स फ्रॅक्शन मध्ये व्हॅल्यू आली तर 7 आपला होल नंबर आलेला आहे आणि 12/35 आपली फ्रॅक्शनची व्हॅल्यू आली आहे. 4 बघा, 3 1/5 प्लस 2 1/3, 5 3 जार 15, 15 प्लस 1 16, म्हणजे काय नाही तर 16/5. तसंच 3 2 जार 6, 6 प्लस 1 7, 7/3. आता इथे पण व्हॅल्यू काय डिनॉमिनेटरच्या डिफरंट आहे, मग आपल्याला करायचं आहे सेम. आता 5 आणि 3 च्या मध्ये कोणता कॉमन नंबर येतो तर आपला 5 3 जार येतो आपला 15 आणि 3 5 जार येतो आपला 15, म्हणजे 15 आपला डिनॉमिनेटर दोन्ही सेम होऊ शकतो. मग आपण काय केलं याला तर 5 × 3 15 याला आणि 16 × 3, तर आपला आन्सर येते 48. तसंच 5 3 जार 15 आणि 7 × 5 केलं तर आपला आन्सर किती येते 35. आता 15 15 कॉमन राहिला, 48 प्लस 35, तर आपला आन्सर येते 83. आता आपल्याला डिव्हिजन करायची, 83 डिवायडेड बाय करायचं आहे त्याला 15, तर आपला आन्सर येते 5 होल नंबर झाला आणि 8/15 हे झाले. तसंच क्वेश्चन नंबर 2 बघा. आता यात आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायचं. ठीक आहे, तर सबस्ट्रॅक्शन काय करायचं आहे, आपल्याला एक्झाम्पल दिलंय 3 1/3 मायनस 1 1/4. आधी आपण तेच प्रोसेस करणार आहे. 3 3 जार 9, 9 प्लस 1 10, म्हणजे येणार आपला 10/3. इथे 4 1 जार 4, ठीक आहे, आणि 4 प्लस 1 5, म्हणजे 5/4. ठीक आहे, आता इथे डिनोमिनेटर 3 आहे, इथे डिनोमिनेटर आपला 4 आहे, त्याला आपण काय करणार आधी तर सेम करून घेऊ. तर 3 4 जार येतो 12 आणि 4 3 जार येतो आपला 12, म्हणजे डिनोमिनेटर आपला सेम होऊन जाईल. 12 आपला डिनोमिनेटर आला आणि आता ज्या नंबरने आपण डिनोमिनेटरला मल्टिप्लाय केलं त्याच नंबरला आपण दोन्ही इकडे न्यूमरेटरला त्याच नंबरने मल्टिप्लाय करायचं. म्हणून 10 4 जार येतो आपला 40, 5 3 जार येतो आपला 50, म्हणजे 40 - 50 किती येतो आपला 25 आणि अपॉन मध्ये 12. आता याला केलं आपण मिक्स फ्रॅक्शन मध्ये डिव्हिजन करून, तर आपला आन्सर किती आला 2 1/12 आलेला आहे. सेकंड आहे 5 2 जार 10, 10 प्लस 1 11, म्हणजे 11/2 आपला आन्सर येईल. ओके, इकडे 3 3 जार 9, 9 प्लस 1 10, म्हणजे 10/3 आपला आन्सर येईल. इथे 2 आहे डिनोमिनेटरला, इथे 3 आहे, सेम करून घेऊ. किती येणार तर आपला 3 2 जार 6 आणि 11 3 जार येणार आपला 33. तसंच 3 2 जार 6 आणि 10 2 जार येणार आपला 20. ओके, तर 33 मायनस केला आपण 20, तर आपला आन्सर किती येणार इथे 13 येणार आहे. ही झाला आपला मिक्स फ्रॅक्शनची व्हॅल्यू. थर्ड बघा 7 8 जार 56, 56 प्लस 1 येणार आपला 57, म्हणजे 57/8 आणि इथे येणार 16 जार 60, 60 प्लस 1 येणार आपला 61/10. ओके, आता इथे 8 आहे, इथे 10 आहे. आता दोन्ही याची आपल्याला काय करायला डिनोमिनेटर सेम करायला लागत. मग आपण करू शकतो बघ, 8 च्या टेबलमध्ये आणि 10 च्या टेबलमध्ये सेम येणार नंबर कोणता आहे तर आपला 14 येणार आहे. ठीक आहे, मग आता इथे काय केलं आपण तर त्याला सिम्पली 8 × 5 केलं, म्हणजे येणार आपला 14 आणि 10 4 जार तो आपला तो पण 14. ओके, मग आता 57 × 5, तर आपला आन्सर येणार 285 आणि 61 × 4 केलं तर आपला आन्सर येते 244. डिनोमिनेटर किती आला आपला 40 40. आता या दोघांची काय करायचे आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायचे. 285 मायनस करायचं आहे 244, म्हणजे आपला आन्सर येणार इथे 41/40 आणि हे झालं आपलं मिक्स फ्रॅक्शनची व्हॅल्यू. नंतर आपला 7 1/2 मायनस 3 1/5. मेथड सेम करायचे. 7 2 जार 14, 14 प्लस 1 म्हणजे किती येणार तर 15/2. इथे येणार 5 3 जार 15, 15 प्लस 1 म्हणजे 16/5. आता इथे 2 आहे डिनोमिनेटरला, इथे 5 आहे, चेंज करायचं आपल्याला. आता डिनोमिनेटर करायचं आहे सेम. इथे घेतला 5 2 जार 10, इथे येणार आपला 15 5 जार 75. तसंच 6 2 जार 32 आणि 5 2 जार 10, दोन्ही याचा डिनोमिनेटर आपला 10 10 आला. आता 75 मायनस करू आपण 32. ओके, आणि डिनोमिनेटर आपला 10 ॲज इट इज. 75 मायनस 32 आपला आन्सर येते 43 आणि अपॉन 10, म्हणजे आपल्याला करायचं आहे तर डिव्हिजन. तर आपला आन्सर किती येतं तर 4 3/10 आपला आन्सर येणार आहे.